नमस्कार मंडळी, मी रेश्माज किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आजची रेसिपी आहे आपली चटकदार चवदार सोयाबीन पुलाव। चला तर मग सामग्री पाहूयात। इथे एक मी छोटं गाजर घेतलेलं आहे, धना जिरा पूड घेतलेली आहे, एक छोटा कांदा, टोमॅटो, तेजपत्ता, 2-4 लवंगा, एक इलायची असा खडा मसाला घेतलेला आहे मी, जिरे घेतलेले आहेत थोडेसे, अद्रक घेतलेला आहे, पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे, हिंग घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। इथं आपण सोयाबीन घेतलेला आहे, दही घेतलेला आहे, 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, थोडंसं किशमिश घेतले इथं मी आणि काजू घेतलेले आहेत। असं हे सगळं साहित्य घेतलेलं आहे मी। चला तर मग आता सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। पहिल्यांदा आपण सोयाबीन मॅग्नेट करून घेणार आहोत। इथं मी सोयाबीन घेतलेला आहे, त्यामध्ये 1.5 टीस्पून दही घातलेला आहे, धना जिरा पूड घालत आहे मी इथं। असं सोयाबीन मॅग्नेट केल्यामुळे आपल्या सोया पुलावाला खूप छान चव येते। 1 चमचा लाल तिखट, मीठ चवीनुसार आणि थोडीशी हळद घातलेली आहे मी। आता हे सगळं मॅग्नेट करून घेणार आहे। इकडे मी कुकर ठेवलेला आहे गरम करण्यासाठी। कुकर गरम झाल्यानंतर यात 2.5 चमचे तूप घातलेला आहे मी। तूप पूर्णपणे कडकडीत गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जे खडे मसाले घेतले होते, पहिल्यांदा जिरे घालणार आहोत। 1 छोटा चमचा जिरे आहे हे, बघू शकता तुम्ही। आता जिरे घातले आहेत मी। जिरे चांगले तडतडल्यानंतर खडे मसाले घालणार आहोत आपण। तेजपत्ता, लवंग, दालचिनी हे सगळं मी घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये। सगळे मसाले अगदी चांगले बारीक आचेवरती भाजून घेणार आहोत आपण। फोडणी चांगली बसली की आपल्या पुलावाला खूप छान चव येते। आता आपण जे व्हेजिटेबल्स घेतले होते ते घालणार आहोत। कढीपत्ता घातलेला आहे मी फोडणीसाठी, अद्रक घातलेला आहे, 2 मिरच्या घेतल्या होत्या त्याही घालून घेतलेल्या आहेत। हे चांगलं परतवून घेणार आहोत तुपावरती आपण। आता जे कांदा घेतला होता, 1 छोटा कांदा आहे हा, तोही घालून घेतलेला आहे मी इथं। कांदा थोडासा गुलाबी झाल्यानंतर आपण याच्यामध्ये टोमॅटोज घालणार आहोत। आता टोमॅटोज घालून घेणार आहोत। गाजर, जेवढं हे घेतलं होतं आपण व्हेजिटेबल्स ते सगळ्या घातलेल्या आहेत, पुदिना घातलेला आहे। आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेणार आहोत। टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे तुपावरती। व्यवस्थित मी परतून घेत आहे। पुदिनाही याच ठिकाणी घातलेला आहे, त्यामुळे त्याचा फ्लेवर्स आपल्या सोया पुलावामध्ये खूप छान उतरतो। आता टोमॅटो मऊ होईपर्यंत चांगलं परतून घेत आहे मी। एकसारखं हलवतच थोडं परतवून घेणार आहे। आता इथं फोडणीमध्ये थोडा हिंग घालून घेतलेला आहे मी। बघू शकता इथे टोमॅटो आपले चांगले मॅश झालेले आहेत, मऊ झालेला आहे टोमॅटो चांगला। आता आपण जे मॅग्नेट करून ठेवलेलं सोयाबीन होतं ते मी याच्यामध्ये घालून घेणार आहे। सोयाबीन छान परतून घ्यायचं आहे या तुपावरती। आता मी सगळं सोयाबीन घालून घेतलेलं आहे। कुकरमध्ये एक 15 ते 15 मिनिटात तयार होणारी रेसिपी आहे। आता सोयाबीन चांगलं मिक्स करून घेणार आहोत आपण। त्याचं जे पाणी सुटणार आहे त्याच्यामध्ये थोडंसं आपण शिजवून घेणार आहोत सोयाबीन। आधी पाण्यातून काढून घेतलेलं आहे आपण सोयाबीन गरम पाण्यामध्ये।
आणि आता याच्यामध्ये घातलेला आहे। आता इथं मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे। असं जर 1 वाटी तांदूळ असेल तर 1.5 वाटीच आपल्याला पाणी घालायचं आहे। 1.5 वाटी पाण्यापेक्षा जास्त पाणी घातलं तर मग आपला पुलाव सुट्टा होत नाही। 1.5 वाटी पाणी घालून 2 शिट्ट्या करून घेणार आहोत, एक मोठ्या गॅसवरती आणि एक स्लो गॅसवरती। दोन्ही शिट्ट्या झाल्या की लगेच कुकर आपण बंद करणार आहोत। जास्त वेळ जर आपण जास्त शिट्ट्या करून घेतल्या तर आपला पुलाव खाली लागण्याची शक्यता असते, त्यामुळे 2 शिट्टीत अगदी व्यवस्थित होतो हा पुलाव। असं चांगलं परतवून घ्यायचं आहे कुकरमध्ये। सोयाबीन चांगलं परतवून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जो तांदूळ घेतला होता स्वच्छ धुवून तो घालून घ्यायचा आहे। इथं आपण बिर्याणी मसाला घालून घेणार आहोत। इथं मी बिर्याणी मसाला घालून घेतलेला आहे। हा सुहानाचा बिर्याणी मसाला आहे, 1-1.5 टीस्पून घेतलेला आहे। आता हाही चांगला मिक्स करून घेते सोयाबीन बरोबरच। असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे मी। आपण सोयाबीन मॅग्नेट करतानाही आपण मीठ घातलं होतं, त्या हिशोबानेच आपल्याला इथं थोडंसंच मीठ घालायचं आहे, जास्त मीठ घालायचं नाहीये। आता मी 1.5 वाटी पाणी घालून तांदूळ एकदम आणि सोयाबीन मिक्स करून घेतलेला आहे। आता कुकरला झाकण लावून आपण याच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहोत, एक मोठ्या गॅसवरती आणि एक एकदम स्मॉल गॅसवरती, लहान गॅसवरती करायची आहे। आता कुकर लावून घेतलेला आहे मी। आता 2 शिट्ट्या करून घेणार आहे। 2 शिट्ट्या झाल्यानंतर बघू शकता तुम्ही। आता मी झाकण उघडून दाखवते तुम्हाला। आपला पुलाव किती सुट्टा आणि छान मऊसर बनलेला आहे। या प्रमाणात पुलाव बनवला तर खूप छान आणि सुंदर होतो। बघू शकता रंगही किती छान आलेला आहे। अतिशय उत्तम बनतो। बाजूच्या गॅसवरती मी 2 चमचे तूप गरम करत ठेवलेलं आहे। याच्यामध्ये जे आपण काजू आणि किशमिश घेतले होते ते व्यवस्थित भाजून घेणार आहोत। थोडंसं गरम करून घेणार आहोत। आता फ्राय करून घेतलेले काजू आपण पुलावरती घालून घेत आहोत। असे घालून घ्यायचे आहेत त्याच्यावरती। किशमिशी फ्राय करून घेतलेले आहेत मी, आता याच्यावरती घालून घेत आहे। आता आपल्याला थोडी स्मोकी फ्लेवर द्यायचा आहे आपल्या सोयाबीन पुलावला, तर आपण एक ट्रिक वापरणार आहोत। इथे मी एक दालचिनीची स्टिक घेतलेली आहे, ती गॅसवर ठेवून थोडीशी रोस्ट करून घेणार आहोत। एक छोटी वाटी घेतलेली आहे, ती पुलावच्या मध्ये ठेवली आहे, बघू शकता तुम्ही। आणि आता ही दालचिनीची स्टिक आहे ती वाटीत ठेवून देणार आहे मी। चांगल्या पद्धतीने रोस्ट करून घ्यायची आहे, तेव्हाच तिचा चांगला स्मोकी फ्लेवर आपल्या बिर्याणीला किंवा सोयाबीन पुलावला येऊ शकतो। म्हणून बघू शकता आता मी असं उचलून वाटीमध्ये ठेवत आहे आणि याच्यावरून थोडंसं तूप घालत आहे, त्याने खूप छान स्मोकी फ्लेवर येतो। झाकण लावणार आहे 1 मिनिटासाठी, 1-2 मिनिटासाठी। बघू शकता झाकण लावलेलं आहे मी। आता मी झाकण उघडलेलं आहे। तयार आहे आपली सोयाबीन पुलाव किंवा सोयाबीन बिर्याणी असंही तुम्ही म्हणू शकता। चला तर मी तुम्हाला ताटात काढून दाखवते, किती मोकळी आणि मऊसूत झालेली आहे, छान बघू शकता तुम्ही। तर रेडी आहे आपला सोया पुलाव किंवा सोयाबीन बिर्याणी।
अतिशय स्वादिष्ट आणि रुचकर लागते ही। तुम्ही नक्की करून पहा। तुमची रेसिपी कशी झाली ही मला कमेंट करून नक्की सांगा। आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। खरंच खूप छान आणि टेस्टी बनते ही रेसिपी, नक्की करून पहा तुम्ही। भेटूयात नेक्स्ट रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय।